तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यापाशी खूप हार्ड ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सोलापूरमधून. शेअर मार्केट एका रात्रीमध्ये करोडपती बनवू शकतं, पण जर तिथे चुकीचं पाऊल पडलं तर ते हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतं. अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर येत आहे जी ऐकून तुमचेही डोळे पणावतील आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीस गावातील. तिथे एक शाळेतील मुख्याध्यापक राहत होते, पण या मुख्याध्यापकाने एक भयंकर निर्णय घेतला. वेगवेगळ्या बँकेत आणि लोकांकडून 1,80,00,000 रुपये. आता एवढी मोठी रक्कम त्यांनी कशात वापरली? तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्याने वापरलं होतं, की यातून मोठा फायदा होईल. पण मित्रांनो, मार्केटचं गणित चुकलं आणि त्याचा ट्रेड मध्ये खूप मोठा नुकसान झालं. सगळी पुंजी बुडाली आणि डोक्यावर 1,80,00,000 कर्जाचं डोंगर उभं राहिलं. आणि या टेन्शनामुळे त्यांनी जे पाऊल उचललं ते ऐकून काळीच फाटेल. त्या मुख्याध्यापकाने स्वतः आपल्या मुलाला आणि बायकोला विष देऊन जीव घेतला. त्याच्यानंतर स्वतःला त्यांनी फाशी लावून घेतली. इतका बेकार इन्सिडेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपला विषय. निशांत अर्थनाथक हे एक मोठ्या मर्चंट नेव्हीचे जहाजाचे भारतीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना आंतरराष्ट्रीय समुद्रात जहाजावर त्यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. एक तरुण आणि हुशार अधिकाऱ्यांचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण निशांत यांच्या मृत्यूनंतर कित्येक दिवस उलटले तरी शासनाकडून किंवा संबंधित विभागांकडून कोणत्याही प्रकारचा झिरो सपोर्ट भेटलेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यांना सपोर्ट भेटलेला नाहीये. त्याच्यावर तिथले ऑफिसर अधिकारी दुसरे अधिकारी काय म्हणाले तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा. सेलेस्टियल सी वेसल का मैं कैप्टन हूँ और ये हमारा सेकंड ऑफिसर की बॉडी है, डेड बॉडी 2 दिन हो चुका है। अब ये बॉडी डिकम्पोज होना शुरू हो गया, लेकिन अभी हमारे कुछ ऐसा पॉजिटिव रिस्पांस नहीं मिला। हमने कांटेक्ट किया इंडियन एम्बेसी को भी, लेकिन अभी तक हमें जो एक पॉजिटिव रिस्पांस होना चाहिए वो दिखाई नहीं दे रहा। कंपनी टोटली हाइड हो गई है, कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं ले रही है। नेक्स्ट न्यूज आहे आपल्याविषयी प्रणित मोरे बद्दल. प्रणित मोरे बद्दल रोहित पाटील ऑफिशियल 4,13,000 फॉलोअर्सचा इंस्टाग्रामवर याच्यावर काय बोलले रोहित पाटील हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा. हा तोच प्रणित मोरे आहे जो आपल्या लाईव्ह शो मध्ये 100-200 लोकांसमोर 5-6 कॅमेऱ्यांसमोर एका आई समान असणाऱ्या स्त्रीला विचारतो की काकू तुमचं कॉलेजला असताना लपडं होतं का, आणि जर लपडं असेल तर तुम्ही त्यावेळी फिजिकल गोष्टी करत होता का. हाच प्रश्न प्रणित मोरे स्वतःच्या आईला विचारू शकतो का. हा तोच प्रणित मोरे आहे जो एका 25 वर्षाच्या मुलीला तिच्या आई समोर विचारतो की तुझा बॉडी काउंट किती आहे. हाच प्रश्न प्रणित मोरे स्वतःच्या बहिणीला विचारू शकतो का. हा तोच प्रणित मोरे आहे ज्याच्या शो मध्ये एका डॉक्टर असणाऱ्या मुलीला हा विचारतो की तुझ्या बाहेरल्या कंट्रीज मधील बॉयफ्रेंडच्या आणि इंडियन बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टच्या साईज मध्ये किती फरक आहे, दोघांपैकी साईज कुणाची मोठी आणि कुणाची छोटी होती. आणि या त्याच्या अश्लील जोक वरती समोर बसलेलं पब्लिक हसतं आणि हा दात काढतो आणि अजून पुढे असं विचारतो. हा तोच प्रणित मोरे आहे ज्याच्या शो मध्ये एक मुलगा एका मुलीला 370 रुपयाची बिर्याणी खाऊ घालतो आणि ती बिर्याणी मी कशा पद्धतीने वसूल केली हे सांगतो. आणि या त्याच्या अश्लील जोक वरती हा दात काढून हसतो. माझा तुम्हाला प्रणित मोरेला डिफेंड करण्यासाठी मुनार फारुकीने काय स्टेटमेंट दिलं हे तुम्ही व्हिडिओ मध्ये पहा. सो हाय दोस्तों, मुझे लगता है हम सबको अब थम जाना चाहिए। कमेडियन ने बहुत गलत बात बोली, क्राउड वर्क में भी गलत बात हुई, उस लड़की ने भी जो बोला मैं डिसएग्री करता हूं, मैं उन्होंने जो कहा मुझे सुनना नहीं पसंद है वो जो कह रहे हैं, बहुत गलत बात है। लेकिन एंड लेवल होता है एफआईआर, ठीक है, एफआईआर हो गई, इनकी जॉब चली गई, इनका करियर खराब हो गया, समाज में इज्जत चली गई, सब हो गया, उनके साथ बहुत गलत हो गया उन्होंने जो कहा उसके लिए। लेकिन अब थम जाओ भाई, तुम कंटेंट के नाम पे जो निचोड़े जा रहे हो ना रीले बना के सी दिस वीडियो, दिस गाय ऑडेसिटी सेइंग दिस, दिस गर्ल इज सेइंग दिस। अगर किसी लड़के ने बोला होता किसी, अरे बस कर दो भाई, मतलब उन लोग बहुत परेशान कर दिया, उन्होंने जो चीज बात बोली है उसका उनको जख्म मिल चुका। अब थम जाओ भाई, किसी की लाश निकलेगी ना उसके बाद तुम रियलाइज करते बैठोगे कि अरे मेंटली डिप्रेस कैसे हो गया, ये ट्रोल रोल। भाई ठीक है, ट्रोल जो कर रहा है करने दो, बट तुम बस कर दो, अब हो गई, हर चीज की एक लिमिट होती है, उन पे एफआईआर हो गई, लीगली जो होना होगा। आसाम मधील जोरहाट एअरफोर्स स्टेशन जवळ लँडिंग दरम्यान वायुसेना AN-32 विमान कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहेत. या भीषण अपघातात भारतीय हवासेना दलाचे 5 शूर जवानांनी वीरमरण आलेले असून संपूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ द इन्क्वायरी आदेश देण्यात आलेले आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानांना भावपूर्वक श्रद्धांजली. तुमच्या भावना कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा.
नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी अभिनेत्री संचिता बद्दल. उदयमुखी टीव्ही हिरोईन अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिचा मृत्यू तिच्या राहत्या घरी झालेला असून या प्रकरणाची तपास चालू आहे. तिच्या मृत्यूच्या काही तासाआधी तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संचिताच्या आकस्मिक निधीने तिच्या चाहत्यांना धक्का बसलेला आहे. चाहत्याने टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक जण सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत आणि तिच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत आहेत. सध्या अधिकृत तपास सुरू असून पोलीस मृत्यूचे कारणाचे तपास करत आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यासह शांती देव आणि या दुःखांच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना धैर्य देव. नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी खान सर बद्दल. ज्ञानबिंदू कोचिंग सेंटरचे संचालक रोशन आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले. माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले आणि कॅमेरा समोर रडू लागले. त्यांनी सांगितले की त्यांच्या विरुद्ध एक कट रचण्यात आला होता आणि त्यांचा भाऊ प्रिन्स यादव यांचा मृत्यू याच कटाचा एक भाग होता. रोशन आनंद यांनी दावा केला की तुरुंगात त्यांना ठार मारण्याची कट रचली जात होती. 13 तारखेला खान सरांच्या एका गार्डने त्यांच्यावर दबाव आणला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याला सांगितले, अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम होतील असे सांगितले. रोशन आनंद यांनी सांगितले की त्यांना रात्री त्यांचा भाऊ प्रिन्स यादव यांचा मृत्यू झाला. त्यांनी या संपूर्ण घटनेला एक कटाचा भाग म्हटले आणि त्याची निष्पक्ष चौकशी मागणी केली. या वर्षी अजून खान सरला काय काय पाहावं लागणार आहे काय सांगावं यार, तर जाऊ द्या. अजूनपर्यंत याच्यावर खान सर कडून काही स्टेटमेंट आलेलं नाहीये. बघूया पुढे काय होते. आता नेक्स्ट न्यूज आहे आपली सीजीपी बद्दल. सीजीपी आता पुऱ्या भारत देशामध्ये आता धर्मेंद्र प्रधान यांच्या रेजिग्नेशन बद्दल पूर्ण दौरा करून राहिलेला आहे. तर कालच जयपूरला एक शांततेचा प्रोटेस्ट होता की त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी. तर तिथे जे घडलं ते कुठेच घडलं नव्हतं. तिथल्या लोकांनी सीजीपीच्या फाउंडरला अभिजित दिपके यांना मारहाण केली. त्याच्यानंतर काय स्टेटमेंट होतं ज्यांनी त्याला मारलं हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा. किसने क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग कौन? ये अभिजीत जो आया है हाँ? ये बिना फालतू में देश में अभिजित दिपके यांचं रिॲक्शन होतं की भले आपल्यावर माझ्यावर कितीही हल्ले हो पण आपल्याला हात उचलायचा नाही आहे. हात डरपोक लोक उचलतात, हात कायर लोक उचलतात. ते म्हणतात जे लोक माझ्यावर हात उचलत आहेत त्यांनी एक नाही 2 हात उचला. त्यांनी म्हटले की जेव्हा मी अमेरिकेतून निघालो होतो तेव्हा मी विचार करून निघालो होतो की जेलमध्ये चाललो जाईन पण गप्प बसणार नाही. तेव्हा क्राऊड मधले लोक म्हणतात की आम्ही तुला जेलमध्ये जाऊ देणार नाही. अभिजित दिपके म्हणतात की आपण गांधी आणि आंबेडकर, भगतसिंग यांच्या विचाराच्या रस्त्यावर चालणारे लोक आहेत, म्हणून आपल्याला पीसफुली प्रोटेस्ट करायचं आहे.